लक्ष्मणजी पाटील यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सदानंदजी यांचा आपण सत्कार करत आहोत. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि तुमची उपस्थिती या स्पर्धेसाठी मोलाची आहे. वळतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच कडे, ज्यावेळी प्रथम नाणेफेकी जिंकून पृथ्वीराज 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्याचबरोबर विहिरीचा पाडा या संघाला आमंत्रण दिले प्रथम फलंदाजीसाठी. या मॅच साठी वळूयात पंढरपूरचा गावचा सुपुत्र या ठिकाणी नितेश चंदने याच्याकडे. ओडिओ नितेश चंदने. थँक्यू कपिल. आपण सामना पाहतोय पृथ्वीराज 11 पेडांबे विरुद्ध मिहीर 11 विहिरीचा पाडा या दोन संघादरम्यान. मिहीर 11 विहिरीचा पाडा आपण 12वा प्रतिनिधी खेळाडू प्रायोजित कक्षामध्ये पाठवायचा आहे. पृथ्वीराज 11 पेडांबे संघाचा 12वा खेळाडू आला आहे. आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे मिहीर 11 विहिरीचा पाडा. अमन हरिभाऊ पाटील यांचा सत्कार करतील छोट्या का. आणि ओंकार बाईकर साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 100 रुपये रोहित पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकार. आणि लगातार 3 षटकार मारले तर 500. प्रत्येक षटकार 100, लगातार 3 षटकार 500. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार 5000. प्रथम गोलंदाज येणार पाहतो आपण पृथ्वीराज 11 पेडंबे संघाकडून चिन्मय. स्ट्राईक एंडला फलंदाज स्वतः कर्णधार स्पॉन्सर राहुल आणि नॉन स्ट्राईक एंडला ओंकार बाईकर. आणि या सामन्यासाठी पंच पाहतो आपण रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट विशाल पाटील आणि प्रकाशजी अष्टमकर. सामन्याला सुरुवात. प्रथम गोलंदाजी एंडवर चिन्मय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खेळून काढला. चेंडू गेला बॅटची वरची कडा घेऊन घोषित क्षेत्रात थर्ड बॅटच्या दिशेला गेला चेंडू. एक धावदिशी संघाचं खातं ओपन केलंय. राहुलनं वैयक्तिक खातं सुद्धा ओपन केलंय. धावसंख्या झाली ती 1 धाव. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. यष्टीरक्षक त्याचं काम पूर्ण करतोय. ते निर्धाव चेंडूची सांगता होते. हा चेंडू चिन्मयचा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. हा चेंडू सुद्धा राहुलला काही समजत नाही. इथे सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी पाहतो आपण पृथ्वीराज 11 संघाकडून चिन्मयच्या माध्यमातून. मलाच नेटवर्क नाही. आणि हा चेंडू, या चेंडूवर मोठा प्रहार. पाहूया काय होतं तिथे. तिथे मात्र चेंडू
धाव आल्यानंतर राहुल स्पेशल आला होता, तो स्पेशल इथे रिलीज केला. राहुलने चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पार षटकारासाठी. या षटकाची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7च्या घरात. कर्णधार चिन्मय ढवळेवर हल्ला पाहतोय आपण राहुलच्या माध्यमातून. आणि हा चेंडू सुद्धा घेऊन गेला. चेंडू आलाय घोषित क्षेत्रात. धावसंख्येत 1 ने धावसंख्या झाली ती 8 धावा. आणि हा चेंडू घेऊन काढलाय. चेंडू गेलाय पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात. धावसंख्येत मात्र 1 ने धावसंख्या झाली ती 9 धावा. एक षटक पूर्ण 9 धावा. बिनबाद. विहीर 11 विहिरीचा पाडा. जर पहिले 3 चेंडू पाहिले होते आपण चिन्मय ढवळेचे, कुठेतरी चांगली गोलंदाजी झाली होती चिन्मय ढवळेच्या माध्यमातून. चौथ्या चेंडूवर राहुलने त्याच्यावर एक हल्ला चढवला. चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9च्या घरात. एक षटक पूर्ण 9 धावा. आणि आता स्ट्राईक एंडला पाहतोय आपण ओमकार बाईकर, एक मोठ्या फटक्याचा खेळाडू पाहतोय विहिरी देऊन विहिरीचा पाडा या संघाकडून. या ठिकाणी हरिपाठ कमिटीचे या ठिकाणी सदस्य निवृत्ती पाटील मॅन फ्रॉम बेलपाडा या ठिकाणी या स्पर्धेसाठी आले, तर त्यांना सुद्धा या स्पर्धेमार्फत धन्यवाद करतोय. आणि पुन्हा एकदा वळतोय समालोचक नितेश चंदन याच्याकडे. आणि तुषार आलाय गोलंदाजी एंडवर. पाहूया तुषारची गोलंदाजी. आणि हा शाब्दिक प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. तिथे मात्र बाबू यालाय. तिथे 1 धाव होती, तिथे 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय ओमकार याला. 2 धावेनिशी वैयक्तिक खातं ओपन करते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरात. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन तुषार सांडे पाहतो आपण. ओमकार बाईकरने रिव्हर्स स्वीप शॉट खेळला. 1 धाव जरी आली तरी त्याला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि हा फटका. चेंडू खेळून काढला. चेंडू गेला घोषित क्षेत्रात. धावसंख्येत मात्र इथे 1 ने धावसंख्या झाली ती 12 धावा. तुषारचा हा चेंडू. या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता ओमकारचा, पण इथे मात्र चेंडू गेला घोषित क्षेत्रात. धावसंख्येत मात्र 1 ने धावसंख्या झाली ती 13 धावा. दुसऱ्या शतकामध्ये सुद्धा आपण चांगली गोलंदाजी पाहतोय पृथ्वीराज इलेव्हन पेडापी संघाकडून. आणि हा शाब्दिक प्रकार चेंडू. हा चेंडू सुद्धा इथे घोषित क्षेत्रात. धावसंख्येत मात्र 1 ने धावसंख्या झाली ती 14 धावा. आणि हा चेंडू. या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू उंच हवेत. पाहूया का होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथे मात्र झेलबाद झालाय. विहिरीचा पाडा या संघाला 14 या धावसंख्येवर. आणि ओमकारची जागा भरून काढण्यासाठी प्रसाद पाहतोय आपण फलंदाज एंडवर. नॉन स्ट्राईक एंडला उभा असेल तर स्ट्राईक एंडला राहुल. ते मात्र गोलंदाज सफल ठरलाय. एक बळी मिळवलाय. आणि हा चेंडू पंतच्या चेंडूवर नाखूश. जमिनीला 2 हात समांतर करून सांगतात की चेंडू वाईड आहे, सुवेर आहे. अवांतर धावेची वाढ झाली. धावसंख्या झाली ती 15 धावा.
पाहूया इथे काय होतंय. स्वतः कर्णधार चिन्मय ढवळे येतोय चेंडूवर चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे मात्र एक धावेवर राहुल याला समाधान मानावं की धावसंख्या झाली ती 16 धावा, 2 षटक पूर्ण, 16 धावा, 1 बाद. विहीर 11 विहिरीचा पाडा संघ. त्यावेळी पहिल्या षटकाचा विचार केला तर चिन्मय आला होता गोलंदाज एंडवर. चिन्मयने इथे 9 धावा खर्च केल्यात. तर दुसरं षटक घेऊन आला होता तर तुषारनं इथे मात्र तुषार आला होता दुसरं शतक घेऊन. तुषारनं 7 धावा खर्च करून एक बळी मिळवला. एक गडी गारद झालाय तो विहिरीचा पाडा या संघाचा. आणि आता स्वतः कर्णधार पाहतोय आपण वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं शतक घेऊन चिन्मय ढवळे. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय पृथ्वीराज 11 पेडांबे संघ. आणि हा चेंडू या चेंडूवर मोठा चेंडू गेला लांबच्या दिशेला. तिथे पाहूया काय होतं. तिथे मात्र चेंडू मारून प्रकाशजी अष्टमकर सर यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायरिंग प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली प्रकाशजी अष्टमकर सरांनी. पाहूया पुढचा चेंडू चिन्मय ढवळेचा. या चेंडूवर सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण ही 22च्या स्वरूपात आलेली एक धाव. चेंडू गेला घोषित क्षेत्रात. धावसंख्या झाली ती 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट्स. विहीर 11 विहिरीचा पाडा संघ. आणि पंचांकडून हा तो चेंडूचा इशारा. आणि या चेंडूवर मात्र राहुल संडे ही सुवर्ण संधी असेल. प्रिहितचा चेंडू. प्रिहितच्या चेंडूचा फायदा उचलतोय का राहुल. पाहूया धावसंख्या झाली ती 22 धावा. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही समजला नाही राहुल याला. चेंडू टप्पा पडल्याने थोडीशी उसळी घेते व चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातात. धाव चेंडूची सांगता इथे झाली. धावसंख्या शिरवली होती 22च्या धावसंख्येवर. आणि हा चेंडू सुद्धा पंचांचा इशारा आलाय वाईड चेंडूचा. जमिनीला 2 हात समांतर करून सांगतात की चेंडू वाईड आहे. अवांतर आहे. अवांतर धावेची संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. 23. आणि हा स्लोवर प्रकारचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. आणि इथे मात्र ही 22च्या स्वरूपात आलेली एक धाव. चेंडू घोषित क्षेत्रात. धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. हा चेंडू या चेंडूवर केला हा मोठा प्रहार. पाहूया तिथे काय होतं. तिथे मात्र चेंडू घोषित क्षेत्रात. धावसंख्येत मात्र 1 ने भर. धावसंख्या झाली ती 25 धावा.
आणि हा सुद्धा एक स्लोअर प्रकारचा चेंडू होता. चेंडू काही राहुलला समजला. निर्धाव चेंडूची सांगता झाली इथे प्रकाशजी अष्टमकर सरांकडून देखील शतक समाप्तीचा इशारा आला. धावसंख्या स्थिरावली आहे ती 25 या धावसंख्येवर. 3 शतक पूर्ण 25 धावा आणि 1 बाद. विहिरी 11 विहिरीचा पाडा संघ. जर पहिल्या शतकाचा विचार केला तर चिन्मयने 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं शतक घेऊन तुषार इथे सफल ठरला. 7 रन देऊन 1 बळी मिळवला आणि चिन्मय ढवळे पुन्हा एकदा दुसरं शतक घेऊन आला. त्यानं धावा खर्च केल्या त्या 9. टोटल 2 शतक टाकून 18 धावा खर्च केल्या चिन्मय ढवळेने. आणि आता गोलंदाजी एंडवर पाहतो. वैयक्तिक पहिले संघाकडून 4थं शतक घेऊन अक्षय पाडे गोलंदाजी एंडवर पाहतो आपण. ओव्हर द विकेटने मारा करेल प्रसादसाठी. प्रसादला देखील आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय पेडंबे संघाकडून खेळताना. याच्याकडे देखील मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पाहिले ते मोठे फटके या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात का. हा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय व यष्टीरक्षक त्याचं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. पंचांकडून हा वाईट चेंडूचा इशारा. आव्हान तर धावण्याशी धावसंख्येत नाही पण धावसंख्या झाली ती 26 धावा. आणि हा चेंडू या चेंडू मोठा प्रहार पण चेंडू इथे गेलाय गली क्षेत्रात. धावसंख्येत मात्र 1 ने पण धावसंख्या झाली आहे ती 27. आणि हा चेंडू सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण पंचांकडून इशारा आला वाईड चेंडूचा. धावसंख्येत पुन्हा एकदा भर झाले. धावसंख्येत 1 ने पण धावसंख्या झाली ती 28 धावा. अक्षयचा हा चेंडू टप्पा पडला थोडीशी उसळी घेतोय. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता आणि पंचांकडून इशारा आलाय हा. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा टप खाली राहतोय आणि इथे यष्टीरक्षक चूक करतोय. 22च्या स्वरूपात आलेली ही 1 धाव. धावसंख्या झाली ती 29 धावा. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण आता राहुल एक मोठ्या फटक्यातला खेळाडू. कडून पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा. जमिनीला 2 हात समांतर करून सांगतात की चेंडू अवांतर वाईड आहे. धावसंख्येत 1 ने पण धावसंख्या झाली ती 30 धावा. वारंवार वाईड चेंडू फेकतोय अक्षय. लाईन आणि लेन काही भेटत नाही अक्षय याला.
धावा झाल्यात. आणि हा चेंडू उंच हवेत. चेंडूवर मोठा प्रहार पाहूया तिथे काय होतोय. तिथे मात्र तिथे स्वयंसेवक आहे. स्वयंसेवक त्यांचा निर्णय देतील. मैदानामध्ये कोणी यायचं नाही. स्वयंसेवकांशिवाय मैदानामध्ये कोणी यायचं नाही याची नोंद घ्या. पंचांचे झाले चेंडू षटकार. या षटकाची संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा. तिथे आमचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स स्वयंसेवकांव्यतिरिक्त कोणीच ग्राउंड मध्ये यायचं नाहीये. सर्वांनी ग्राउंडच्या बाहेर निघायचे. येऊ का मी काय येईन झाली काय तुम्ही. कृपया पंचांशी वाद घालायचा नाही. पंच जो निर्णय देतील तो निर्णय मान्य करावा लागेल. तिथे व्हॉलेंटियर स्वयंसेवक सुद्धा होता. हा चेंडू झाडाला लागलाय. त्याला एका पोरानं बोलला आता एक काम कर नाही जवळपास कोणतं घर फक्त मीठ आहे त्याला मला दोनला आहे खाली पायाला तिथे लावायचं आहे गच्चीवर मीठ ठेवायचं आहे. अरे सांग नाही एवढं लागतं मी एवढी तर कॅमेरा आहे ना याच्या खाली एवढी पोर आहे जावा तो बारका बरोबर खाली बसल्या बघा बारका बरोबर बसल्या त्याला बोल ना. आधी आई एवढं ना मला दाखवते आंबा दाखवते तर लाकूड मार किती मोठा आहे ते ना. आधी मला दाखवतोय हो खातोय काय माहिती कुठे दिलं टाइम येतो इनिंग झाली काही. या षटकाची संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा 36. एक मोठा फटका पाहिला आपण राहुलच्या माध्यमातून डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. आणि हा चेंडू या चेंडूवर देखील मोठा प्रहार पाहिजे तिथे काय होतोय. चेंडू गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार या षटकाची संघाची षटकार पाहिले आपण राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 42 धावा. जर तेजसने विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय निवृत्ती पाटील यांच्याकडून. अक्षयच्या गोलंदाजीचा विचार केला तर महागडा गोलंदाज म्हणून साबित झालाय. 17 धावा खर्च केल्या अक्षयने या षटकामध्ये. आणि आता वैयक्तिक पहिल्या संघाकडून अंतिम शतक घेऊन शतक घेऊन आलाय तो तेजस. आणि या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. धावसंख्या फेकणे पण धावसंख्या झाली ती 43 धावा 43. आणि विकेट हॅट्रिकसाठी शशी पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय तेजस याला. टोटल 1000 रुपये. निवृत्ती पाटील यांच्याकडून 500, शशी पाटील यांच्याकडून 500. विकेट हॅट्रिक. बक्षिसांची खैरात पाहते आपण पहिल्या दिवशी सुद्धा पाहिली. आज सुद्धा बक्षिसांची मोठी खैरात.
हा चेंडू पंचांकडे अपील केली होती लेग बिफोर द विकेटची, पण पंचांनी ती अपील पॅटर्न लावली. चेंडू यष्टाच्या बाहेर जातो असं सांगितलं. ही लेग बाईच्या स्वरूपात आलेली ही एक धावसंख्या झाली ती 44 धावा, 44 लॉस ऑफ 1 विकेट. विहिरी देऊन विहिरीचा पाडा संघ. आणि या चेंडूवर देखील पंच नाखुश. आउट साइड द लेग स्टंप, वाईड चेंडूच्या इशारा, वाईड +1. धावसंख्येत 2 नेबर. धावसंख्या झाली ती 46 धावा, 46. तेजसचा हा चेंडू पंचांकडून हा नो चेंडूचा इशारा. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. पंचांशी वाद घालायचा आहे. जो पंच निर्णय देतील तो निर्णय मान्य करावा लागेल याची नोंद घ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी. एवढं नाही दिसणार कारण की उजेड ऊन त्यावर पडलं ना ते विकेटवरती, तिथून वाईट दिसते पूर्ण. सावळी पडली असेल तर पूर्ण दिसलीच लाईन पूर्ण, त्याला पण नाही दिसणार. कसं दिसणार? ऊन विकेटवर ऊन पडलं रिव्ह्यू घेण्यात आला आहे. काय दिसणार आहे काय माहिती. अंपायर रिव्ह्यू आहे, फक्त अंपायर रिव्ह्यू आहे. नो बॉल चेक करायचं आहे. जो पंच निर्णय देतील तो निर्णय मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. सामने आपलेच आहेत. अंपायर रिव्ह्यू आहे, चेक करायचं आहे. नो बॉल चेक करायचं आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. डिसिजन पेंडिंग. आणि जो काही निर्णय असेल तो निर्णय फक्त कर्णधाराने अंपायर सोबत बोलायचा याची नोंद घ्या. फक्त कर्णधार बोलेल. नो बॉल नाहीये. धावसंख्या शिरवली होती 46 या सरस्वती धावसंख्येवर. जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश जनार्दन पाटील यांच्याकडून या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू कार्पेटच्या आधारे गेला. बॉन्डी लाईनच्या दिशेने तिथे साहेब क्षेत्ररक्षण करते, फेकी करेल तो पण पाहिजे तिथे काम तरी ते मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. अमित पाटणकर यांचे चिरंजीव कृपया मंचावर यायचे आहे. आणि इथे मात्र राहुलची यष्टी उडवली ती. कृपया मंचावर यायचे आहे. स्वर्गीय सरस्वती जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार जतीन रुपेश पाटील यांच्याकडून या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. सिद्धार्थ पाहतोय आपण फलंदाजी एंडवर. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेटच्या आधारे स्वतः हरेश क्षेत्ररक्षण करते. पाहिजे तिथे काय होतंय तिथे मात्र धावचीच्या स्वरूपात हा हादरा बसलाय. धावसंख्या झाली होती
हायेस्ट धावसंख्या पाहतोय आपण. 49 धावा पूर्ण करून 50 धावांचं आव्हान ठेवलंय. आतापर्यंतची ही सर्वोच्च धावसंख्या. 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे या संघासमोर. मिहीर इलेव्हन विहिरीचा पाडा या संघानं. चला मिहीर इलेव्हन विहिरीचा पाडा सर्व क्षेत्रक्षण लावून घ्या. तसेच पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे संघ आपण आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पेडांबे पंचायत प्रीमियर लीग मधला हा आपण दुसरा सामना पाहतोय. अंतिम दिवसातील दुसरा सामना पेडांबे पंचायत प्रीमियर लीग 2022 उत्सव परंपरेचा अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. अजिंक्य पाटील यांच्या प्रयत्नातून व हामिद दादा नाईक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पेडांबे पंचायत प्रीमियर लीग 2022. आयोजक बापदेव किटकीचा बाळा संघ. फलंदाज यांवर सलामीवीर पाहतोय आपण. विशाल सुर्वे आणि मनोज गावण पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे संघाकडून. इथे 50 धावांचं आव्हान असताना सलामीवीर पाहते मनोज आणि विशाल. आणि गोलंदाज यांवर सिद्धार्थ. गोलंदाज यांवर सिद्धार्थ पाहतोय आपण. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन तर स्ट्राईक एंडला पाहतोय विशाल. नॉन स्ट्राईक एंडला मनोज. पंचांकडून हा लेट्स प्लेचा इशारा आलाय. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी सिद्धार्थ पाटणकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांचं आव्हान आहे. आणि या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपल्याला विशाल सुर्वे पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला मनोज गावंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. या दोघांची जोडी 50 धावा लुटेल का? पॉवर प्लेचा पहिलं षटक या ठिकाणी सिद्धार्थ पाटणकर घेऊन आलाय. राईट हँड उभरती विकेट या ठिकाणी गोलंदाजीचा प्रारंभ केलाय. पहिला शॉट या ठिकाणी स्कोरच्या दिशेला गेलेले क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी चेंडू हातात आला असता तर या ठिकाणी विशाल सुर्वेला ची कडे या ठिकाणी ठोक्याची घंटा वाजली असती. परंतु विशाल सुर्वे या ठिकाणी थोडक्यात बचावला. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी त्यांनी आपल्या धावसंख्येचा आणि स्वतःच्या धावसंख्येचा या ठिकाणी श्री गणेशा केलेला असा पाहायला मिळाला. या ठिकाणी स्ट्राईक एंडला मनोज गावंड आपल्याला पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ गोलंदाजी मार्फत लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी विकेट किपरला चकवून घोषित क्षेत्रामध्ये जातोय. तेज तर्रार चेंडू होता या ठिकाणी. अँगलने चेंडू हा या ठिकाणी ऑफकट केला आणि राईट हँडर बॅट्समनसाठी लेफ्ट हँडर बॉलरचा ऑफकट म्हणजे आउटस्विंगर पद्धतीचा
हा चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी मनोजने बाउंड्रीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या अस्पष्ट कडेला हा चेंडू लागला आणि विकेटकीपरच्या डोक्यावरून हा जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सिद्धार्थ राईट लेफ्ट हँड राऊंड विकेट. हा वेळोवेळी आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, उडी मारून चेंडू अडवतोय, परंतु चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. चार आलेला हा सुंदर असा चौकार या ठिकाणी आपण पाहिला. धावसंख्येत बदल झाला, धावसंख्या झालेली आहे 6 विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस या ठिकाणी सिद्धार्थ लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी प्रारंभ करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट लेग आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी झाली, परंतु या ठिकाणी फेकी निरर्थक ठरली. 1+1 आम तो आम और गुटलियों के बिदा 1+1 1+1 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत आणि धावसंख्येत पुन्हा एकदा बदल झाला. धावसंख्या झालेली आहे ती 3/8. खऱ्या अर्थानं ज्या धावा वाचवायच्या होत्या त्या धावा वाचवण्याचा जरूर प्रयत्न केला आणि प्रयत्न कशासाठी केला, रनआउट साठी केला, परंतु एक धाव दुसऱ्या संघाला बहाल केली या ठिकाणी पाहायला मिळाली. मिहीर 11 मिहीरचा पाडा या संघाकडून. खऱ्या अर्थानं राहुलची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहिली, अफलातून फलंदाजी त्याने केली, परंतु गोलंदाज या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब कामगिरी करताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या कडेला चेंडू लागतोय, या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जरूर थोडासा चेंडू आणि फळीचा चांगला टायमिंग झाला नाहीये आणि जरूर आपण जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिली तर 9 धावसंख्या आपण पाहायला मिळते. बॉल आणायचा आहे स्वयंसेवक या ठिकाणी स्वतः अजिंक्य पाटील या ठिकाणी चेंडू आणतायत आणि जरूर या ठिकाणी या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा आपल्या बाजूने योगदान देण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी सिद्धार्थ लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना हा चेंडू जस्त्यांच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. खऱ्या अर्थानं 10 धावसंख्या झालेली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा जर्सी नंबर, ज्याने पूर्ण क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं, सर्वात जास्त रन्स याने या ठिकाणी मारल्या होत्या. पुन्हा एकदा आपण विशाल सुर्वेच्या फलंदाजीकडे जातोय. चांगला फटका मिडविकेट क्षेत्रात खेळला होता, तिथे क्षेत्ररक्षक प्रसाद तैनात होता. एक टप्प्यावर चेंडू अडवला आणि जरूर या ठिकाणी गोलंदाजाकडे सुपूर्द केला. तोपर्यंत या षटकाची सांगता होते. धावसंख्या एक षटक समाप्त, 11 धावसंख्या विदाउट विकेट. कमॉन डीजे.
सजावट त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेला असताना आणि त्याचबरोबर ऑफसाईडच्या दिशेला जर आपण पाहिलंय तर सिली कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना असताना गोलंदाज येतोय प्रज्वल. लेफ्ट हँड राऊंड विकेटने या ठिकाणी गोलंदाजीचा प्रारंभ करणार आहे. पहिले दोन डावखुले गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी पॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये करत असताना हा गोलंदाज प्रज्वल या ठिकाणी सज्ज होत आहे. चढापुढील चुंबवला चेंडू या ठिकाणी, हा चेंडू यष्टीच्या बाहेरचा आहे, खेळण्याच्या मर्यादेच्या बाहेरचा हा चेंडू पंचाने दर्शवला. क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 22 या ठिकाणी पंच अप्लाय करताना पाहायला मिळाले. धावसंख्येत पुन्हा एकदा अतिरिक्त एक वाढ झाली आणि या 12 या धावसंख्येवर अर्थातच जर्सी नंबर युवराज सिंगचा आहे. ज्यावेळी 1999 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मोठा फटका येतोय एकूण धावेसाठी युवराज सिंगच्या या ठिकाणी जर्सी नंबरकडे आपण वळतोय. 1999 मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2001 चा या ठिकाणी वर्ल्ड कप होता, त्या चॅम्पियन ट्रॉफी होती, त्यामध्ये जी घेतलेली शॉर्ट फाईन लेगला एक कॅच. त्याचबरोबर 2003 चा वर्ल्ड कप अतिशय सुंदर खेळला होता. 2007 च्या वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडच्या विरोधात या ठिकाणी केलेली 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांची कामगिरी. त्याचबरोबर 2011 चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याला क्रिकेट खेळता खेळता समजलं की तो कॅन्सरग्रस्त आहे, परंतु त्या टुर्नामेंट मध्ये त्या वर्ल्ड कप मध्ये भारताकडून त्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा युवराज सिंगचा जर्सी नंबर या ठिकाणी 12 आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी पुन्हा एकदा वाढली, धावसंख्या 13 आणि गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो प्रज्वल. दुसरं षटक घेऊन आलेला आहे पॉवर प्लेचं आणि कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी करते पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. हा चेंडू सुद्धा यष्ट्यांच्या बाहेरचा आहे. वाईट +1 आम कुठली विविधा खऱ्या अर्थानं अतिरिक्त पद्धतीच्या या धावा येत आहेत आणि धावगती वाढताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 15 धावा विदाउट विकेट आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पृथ्वीराज इलेव्हन पेढांबे संघाचं चांगलं धावफलक आणि या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी करायची असेल तर आउटसाइड ऑफस्टंपला चेंडू त्यांना टाकावेच लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक इथे आहे, चुकी करतोय, छेद सोडतोय आणि तदनंतर विशाल सुर्वे या ठिकाणी वाचतोय, बचावतोय. ही विकेट महत्वाची होती, जी विकेट अपेक्षित होती ती प्रज्वलने या ठिकाणी चान्स क्रिएट केला होता. प्रसादच्या हाताला जणू काही तेल लागला होता. एखाद्या टाकल्या माणसाच्या डोक्यावर आपण जर तेल टाकला आणि तो घरंगळत कशा पद्धतीने खाली येतो तशाच गतीने आपण जर पाहिलं तर प्रसादच्या हातातून हा चेंडू सरकला, निसटला असं म्हणावं लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रज्वल गोलंदाजी मार्ग लेफ्ट हँड राऊंड विकेट खोलत चेंडू या ठिकाणी ग्लान्स केलेला आहे. प्रसाद चेंडू खाली येत आहे. यावेळी चांगल्या फिल्डिंगचा नजारा तिथे प्रेस झालेला आहे. वारंवार जर चुकी होत असेल तुमच्याकडून तर ते मुक्तपणाचं लक्ष नसतं, परंतु एखादी चुकी सुधारण्यासाठी केलेली, एखादं यश मिळवण्यासाठी केलेली चुकी म्हणजे यश मिळवण्यासाठी केलेलं तुमचं पहिलं पाऊल असतं. या ठिकाणी यश संपादन केलंय ते प्रसाद याने, परंतु धावपट्टी 1 ने वाढली, धावसंख्या झालेली आहे ते 17. खतरा म्हणजे खतरा, कोणासाठी खतरा असेल या ठिकाणी प्रज्वल गोलंदाजी मार्ग एक लांब राईट लेफ्ट हँड राऊंड विकेटने हा चेंडू आपण पाहतोय. No ball. Yes, it is. फ्री हिट आहे. यावेळी पहिल्या चेंडूवर नो बॉल वन बाउन्स दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा प्रज्वलने शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. तेच तर चेंडू होता, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा अनएक्सपेक्टेड उडला आणि विशाल सुर्वेच्या डोक्यावरून गेलेला असताना पंचांनी या ठिकाणी नो बॉल हा चेंडू डिसिजन दिला. नो बॉल म्हणजे काय, फलंदाजासाठी सुवर्ण संधी, या ठिकाणी षटकार मारण्याची किंवा सीमारेषा पार करण्याची सुवर्ण संधी. प्रज्वल अंडर प्रेशर असताना कशा पद्धतीने हा चेंडू हाताळते पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. त्याच वेळी पॉवर प्लेचं दुसरं षटक पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या कडेला चेंडू लागते आणि घोषित क्षेत्रामध्ये जातोय. या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या येत होत्या, त्याचबरोबर बॅटच्या कडेला चेंडू लागतोय, घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि पुनश्च एकदा धावगती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते.
या ठिकाणी पेढांबे पंचायत प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले उत्सव परंपरेचा आजचा या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी वामदेव क्रीडा मंडळ कित्तीचा मला आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्याचबरोबर जर विचार केला तर अजिंक्य पाटील यांचं जे आयोजनामध्ये त्यांनी घेतलेली मेहनत आणि ही मेहनत त्याच्या सहकार्यांची सुद्धा या ठिकाणी आज पणाला लागली होती आणि त्या यश या ठिकाणी त्यांना मिळते. त्यांच्या प्रयत्नांना अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं शुभागमन झालं, उद्घाटन झालं. त्यांच्या समवेत पिंट्यादादा सुद्धा होते आणि अतिशय सुंदर या ठिकाणी दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आजच्या या दिवसातील या ठिकाणी दुसरा सामना आपण पाहतोय. त्याच वेळी गोलंदाज प्रज्वल पावपेचं दुसरं षटक दुसऱ्या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये घेऊन आलेला असताना फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चेंडू ग्लान्स केला लॉंग लेगच्या दिशेला. कोशिश क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या षटकाच्या या ठिकाणी धावसंख्या आलेली आहे पुन्हा एकदा 19 धावा. अतिशय सुंदर षटक 20 धावा 20 विदाउट लॉस. विदाउट लॉस अशा पद्धतीचं या ठिकाणी धावफलक आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज इलेव्हन पेढांबे या संघाचे अर्थातच स्पॉन्सर सिद्धार्थ ठाकूर यांचा संघ आणि खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर कामगिरी दुसऱ्या सत्रामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये महत्वाचं योगदान या ठिकाणी केलं ते अर्थातच विशाल सुर्वे यांचं. त्याचबरोबर मनोजने पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज प्रज्वल सज्ज होते. चेंडू रफ्तार प्रज्वल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं लांब रन 30 सर्कल वरून धावत येतोय आणि अचूक टप्प्यावर या ठिकाणी हा चेंडू टाकला आणि विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला असं म्हणावं लागेल. धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. षटक समाप्त झालंय. कमांडीचे धावगती या ठिकाणी पाहायला मिळते आणि जरूर पावसाच्या 2 षटकांमध्ये मनोज आणि विशालची कामगिरी अतिशय सुंदर झाली होती. स्वतः या ठिकाणी संग्रामालक या ठिकाणी गोलंदाजी मारपूर येत आहेत. खऱ्या अर्थानं गरज असेल या ठिकाणी राहुलला तशा पद्धतीने संघ अडचणीत असताना त्याने फलंदाजी केली होती. तशाच पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी त्याला करावी लागेल. पावरप्लेची 2 षटके समाप्त झालेली आहेत. पंच सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. विशाल सुर्वेला या ठिकाणी मोठे फटके मारावेच लागतील. त्याचबरोबर त्याच्या समवेत असलेला मनोज गावड आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय परंतु तशाच पद्धतीची कामगिरी अजून त्याला करावी लागेल. 2 षटकांमध्ये 20 धावा जरूर आलेल्या आहेत परंतु उर्वरित 18 चेंडूंचा खेळ प्रगती पथावर आहे आणि 11 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी विशाल सुर्वे आणि मनोज गावड ही जोडी कशा पद्धतीने कामगिरी करेल पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. त्याचबरोबर जर आपण जर या मैदानाचा विचार केला तर एक आधुनिक पद्धतीची विकेट अतिशय सुंदर विकेट आहे. फलंदाजांना खेळण्यासाठी पूरक अशी विकेट परंतु हे मैदान जर पाहिलं ना तर गोलंदाजासाठी पूरक आहे. नितेश यानंतर होणारा सामना असेल रोहन इलेव्हन केतकीचा माळा विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ खेळेल रोहन इलेव्हन केतकीचा माळा या संघाविरोधात. राहुल स्वतः संघमालक मिहीर 11 मिहीरचा पाडा या संघाकडून 5 2 षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजीसाठी पाचारण स्वतःच करतोय कारण या ठिकाणी संघ अडचणी सापडलेला आहे. कोणतीही विकेट 2 षटकांमध्ये मिळालेली नसताना स्वतः या ठिकाणी गोलंदाजीसाठी घेतोय. एक 10 ते 12 बॉलांचा रन अप राईट हँड वरती विकेट
चेंडू दिशाहीन आपल्याला पाहायला जरूर मिळाला असता, परंतु पंचांचा निर्णय या ठिकाणी स्टंपच्या वरून चेंडू गेलेला आहे आणि जरूर या ठिकाणी पंचांकडून कोणतीही हालचाल नाहीये. डॉट बॉल. खऱ्या अर्थानं राहुलचं कौतुक करावं लागेल. असं वाटलं होतं की नॅचरल अँगलने चेंडू बाहेर जाईल, परंतु गतिमान चेंडू होता आणि गुडलिंग स्पॉटवर पडल्यानंतर या ठिकाणी मिडल स्टंप वरून हा चेंडू गेला असं पंचांनी दर्शवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल या ठिकाणी मनोज गावंडच्या विरोधात गोलंदाजी करत असताना या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळाले. थोडासा अक्रॉस दी लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी मनोज गावंड यांनी, परंतु पायचिंगचा अपील सुरू झाला होता, एलपीडब्ल्यूचा अपील झाला होता. पंचांनी नकारात्मक उत्तर दिलं. विकेट मिसिंग अशा पद्धतीने पंचांनी या ठिकाणी निर्णय दिला होता. धावसंख्या 21 झालेली आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना राहुल पाटील स्वतः संघ मालक या ठिकाणी गोलंदाजी मार्फत तेज तरार चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी विशाल सुरेशच्या विरोधात मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात येतोय. छत्रपतींचा छावा, षटकार, 6 धावा. कमाटीचे अष्टमकर यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचे या ठिकाणी आकर्षण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. एक डान्सिंग अंपायर म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केला जातो. ते प्रकाशजी अष्टमकर या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पंचगिरी करताय. अतिशय अफलातून नृत्य या ठिकाणी त्यांनी सादर केलंय. या ठिकाणी विशाल सुवेच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. राहुल अंडर प्रेशर आलाय. विचार विनिमय मनामध्ये करतोय. 2 विचार मनामध्ये असतील. एक चेंडू यॉर्कर टाकायचा, दुसरा चेंडू शॉर्ट पिच टाकायचा. कोणता निर्णय घेईल हे मोठं प्रश्नचिन्ह असेल. त्याचबरोबर फिल्डिंगची व्यवस्था, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर गाऊ काउंटर, लॉंग ऑन 30 सर्कलच्या बाहेर, त्याचबरोबर 30 सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण जर पाहिले तर वाईड मिड विकेट आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिला तर एक क्षेत्ररक्षक सिलिक कव्हर क्षेत्रात आहे, एक स्थिर स्वरूपात क्षेत्ररक्षक आहे. अशा पद्धतीची व्यवस्था असताना या ठिकाणी राहुल गोलंदाजी मार्फत अंडर प्रेशर आहे कम बॅक करण्याच्या हेतूने मोठा फटका मारण्याचा, बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडू खाली येतोय, जमीन दोस्त करतोय. या ठिकाणी आगरी भाषेत नेहमी म्हटलं जातं दोस्ती फाटली आणि मास्ती गेली. खऱ्या अर्थानं सोपे खेळ अशा पद्धतीचे तुम्हाला पकडावेच लागतील. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. ही विकेट महत्वाची होती. या ठिकाणी विशाल सुर्वेचे या मॅच मध्ये सुटलेला छेद क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळाला. एक छेद या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रात सुटला होता. दुसरा छेद या ठिकाणी आपण जर पाहिला तर बॅक टू द बॉलर केला होता, तो छेद सुद्धा सुटला. धावसंख्या आतापर्यंत 28 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असताना आतापर्यंत 28 धावा या ठिकाणी पृथ्वीराज 11 फेडापे संघाने केलेल्या असताना मोठा पण त्या ठिकाणी स्पर्धेच्या दिशेला जातोय. तिथे या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली होती. या मैदानात बरेच अडथळे या ठिकाणी येतात, कारण आपण ज्या रस्त्यावरून गाडी चालवत असतो तेव्हा स्पीड ब्रेकर येतो, तेव्हा आपण गाडी स्लो करतो. म्हणजे त्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक प्रसंग या ठिकाणी तुम्हाला फेस करावा लागतो. कमी गतीने जर तुम्ही गेला तर धक्का कमी लागू शकतो. या ठिकाणी पुन्हा एकदा पायचीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर लेग बाय स्वरूपाची ही 1 धाव या ठिकाणी स्कोरबोर्ड मध्ये ऍड होते. धावसंख्या या ठिकाणी बदल होतोय. धावसंख्या होती ती आतापर्यंत 30 धावसंख्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 ओव्हर्स कंप्लीटेड, 30 विदाउट लॉस. कमांडीचे डीजे जयेश यांच्या माध्यमातून सुंदर गीत आपण ऐकलं. शिंगाला नवरा झालाय गो असं गीताचे बोल होते. अतिशय सुंदर गीत, कोणी गीत या ठिकाणी आपल्याला जरूर या ठिकाणी स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी स्लॉगर मध्ये गोलंदाजीसाठी येतोय, जेव्हा जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 धावा, म्हणजेच काय तर
सरासरी या ठिकाणी रिक्वायर्ड रन रेट असेल ते अर्थातच पृथ्वीराज इलेव्हन पेढांबे संघ अर्थातच सिद्धार्थ ठाकूर उत्कृष्ट फोटोग्राफर या ठिकाणी बिट्टू यांचा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होत आहे राईट हँड ओव्हर दी विकेटने. ते या ठिकाणी डाव करण्याच्या दिशेने चेंडू ठेवला ते राहुल निटेश आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू नाईस पार आपकी बार गेंद जाएगी सीमा. या ठिकाणी स्पर्धेच्या दिशेने चेंडू ठेवला होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डचा बॉल आहे. विशाल सुपे वाचतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याची रंगत वाढते. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होती 32 धावसंख्या 37 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. स्वतः कर्णधार या ठिकाणी मैदानात येतोय. चिन्मय ढवळे अतिशय सुंदर खेळाडू आहे. खरीपाट प्रीमियर लीग मध्ये अतिशय सुंदर कामगिरी या खेळाडूने केली होती, परंतु या ठिकाणी स्वतः कर्णधार आहे आणि चांगली कामगिरी त्याला करावीच लागेल. मोठा फटका या ठिकाणी चौकार आलेला आहे आणि धावसंख्येत बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली ती आतापर्यंत 41 धावसंख्या अपेक्षित आहे. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. अजूनपर्यंत मॅच कुठेही गेले नाही. अक्षय म्हात्रे अबू या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेतोय. खऱ्या अर्थानं एक सिक्सर किंग म्हणून अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये ओळखला जाणारा अबू या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय. त्याचं सुद्धा या स्पर्धेमार्फत धन्यवाद करतोय. 7 चेंडू 9 धावा 9 रन्स इन 7 बॉल. लास्ट बॉल टू गो. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो श्रेयस. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर जर षटकाराला विकेट आली तर सामन्याचे चित्र पलटू शकतं. हा चेंडू दिशाही काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी घेतला होता श्रेयसने, परंतु निर्णयात थोडीशी चुकी झाली. कारण जो निर्णय तुम्ही घेता धावसंख्या आतापर्यंत 42 झालेली आहे.
जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. निर्णायक चेंडूचा या ठिकाणी प्रारंभ. फुल टॉस पद्धतीचा चेंडू भीमर पद्धतीचा आहे. नो +1. 2 धावा आलेल्या आहेत या चेंडू बघे. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे या चेंडूवर मॅच कंप्लीट करण्याची. नो म्हणजे फ्री हिट. सुवर्ण संधी चिन्मय ढवळेसाठी. हा चेंडू फ्री हिटचा असेल. 7 चेंडू 6 धावेची गरज. स्ट्राईक एंडला चिन्मय ढवळे स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळते. अंपायर रिव्ह्यू आहे, चेक करायचं आहे. अंपायर रिव्ह्यू फॉर नो बॉल, प्लीज चेक. नो बॉल. पुन्हा एकदा म्हणावं लागेल. हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, उनने कहा दम था, ये गेंद भी जहां पड़ा वहां चुना कम था. नो म्हणजे फ्री हिट. चिन्मय ढवळेसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. हा चेंडू फ्री हिटचा चेंडू. या बॉलवर मॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर थोडीशी मैदानामध्ये ऍडव्हर्टाईज होते. वारा येतोय, वाऱ्याची थोडीशी दिशा बदललेली आहे आणि या ठिकाणी गोलंदाजाची सुद्धा दिशा बदललेली आहे. काय घडणार? जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत ते 4, चेंडू शिल्लक आहेत ते 7. चिन्मय ढवळे ऑन स्ट्राईक. तोफा टिकून हा चेंडू या ठिकाणी सीमारेषा पार होतोय, परंतु घोषित जागेत जातोय. 1 धावेसाठी. लास्ट चेंडूवर या ठिकाणी 1 धाव आलेली आहे आणि 6 चेंडू 3 धावेची गरज आहे. अजूनही मॅच कुठेही गेलेलं नाहीये. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे बरेचसे किस्से घडलेले आहेत. गुजरातच्या खेळाडू नाझीम गुल्ली याने 6 चेंडूमध्ये 1 धाव करून दिली नव्हती. त्याचबरोबर अनिकेत सानप या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 2 धावा करून दिल्या नव्हत्या. समोर फलंदाज होत्या कृष्णा सातपुते, आकाश तारीकर. काहीही घडू शकतं. हिमतीने हारा पण हिंमत हारू नका. काय घडणार या मॅच मध्ये? 6 चेंडू 3 धावाची गरज. हायेस्ट टोटल पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी प्राप्त केलं होतं मिहीर 11 विहिरीचा पाडा या संघाने. परंतु या ठिकाणी फलंदाजी विशाल सुंदरची जी झाली ना, अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि टीम घ्यायची नाहीये. 6 चेंडू 3 धावेची गरज आणि स्वतः संघ मालक या ठिकाणी राहुल गोलंदाजी मार्कवर येतोय. जेव्हा स्ट्राईक एंडला इन फॉर्म विशाल सुरे आपल्याला पाहायला मिळतोय.
मॅचला स्टार्ट होते 6 चेंडू 3 धावेची गरज असताना गोलंदाज राहुल राईट हँड ओव्हर द विकेटने वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू या ठिकाणी अपील झाला होता. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये चेंडू जाते. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा चेंज होते. या ठिकाणी सामन्याचं समीकरण येऊन ठेवलंय ते अर्थातच 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. विशाल सुर्वेचे जे 2 झेल सोडले होते, एक झेल राहुल याने सोडला होता, एक झेल प्रसाद याने सोडला होता आणि त्याच्या जोरावर विशाल सुर्वेने अतिशय सुंदर फलंदाजी केली. बॅटची गड लागून या ठिकाणी अमितदादा नाईक यांच्या बॅनरला मानवंदना देणारा हा चेंडू होता. 4 चेंडू 2 धावेची गरज म्हणजेच काय प्रति चेंडू अर्ध्या धावेची गरज. पण टेनिस क्रिकेटमध्ये किंवा क्रिकेटमध्ये अर्धी धाव काउंट केली जात नाहीये. 4 चेंडू 2 धावेची गरज असताना स्वतः कर्णधार संघमालक या ठिकाणी राहुल पाटील आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू कव्हर क्षेत्रात खेळलेला आहे. स्कोरिंग लेव्हल कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये काय घडणार. तीन चेंडू 1 धाव अपेक्षित असेल ती फलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रात द्यावा लागेल. सीमारेषा पार होतोय. पृथ्वीराज